राम प्रभू लक्ष्मण भैया बरेच दिवस पाहुणचार घेतात आणि आता दशरथजीला वाटलं, राजा दशरथाला वाटलं आता आपण निघालं पाहिजे इथून, आपलं काम संपलं. आणि काम संपलं की जास्त वेळ माणसानं थांबू नाही. जिथं माणसाचं काम संपलेलं आहे तिथं जास्त वेळ माणसानं राहू नये. नाथ महाराजांना गोड वर्णन केलं, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. महाराज दशरथ एक दिवस शतानंद ऋषी जवळ आले आणि शतानंद ऋषीला म्हणले, गुरुजी तुमच्या मालकाला सांगा, तुमच्या मालकाला म्हणजे जनक राजाला सांगा. काय सांगा? बरेच दिवस झाले आणि आता आम्हाला परवानगी द्या म्हणावं, येतो आम्ही. शतानंद ऋषीनं विनंती केली राजा दशरथाची, महाराज काही दिवस राहा, आमचा अजून पाहुणचार घ्या. त्यावेळेला दशरथ राजे काय सांगतात ऐका. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनमोहन रंजना. आले संत घरी म्हणून काही बोलून शिनवावे, ऊस गोड लागला म्हणून काही मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावाचे बुडवावे. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. माणसानं वागावं कसं, नाथ महाराजांच्या या रचनेतून शिकायचे. आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावाची बुडवावे. हे नियम प्रत्येकासाठी सांगितले, प्रत्येकासाठी. त्यापैकी एक ओळ आपल्या कामाची आहे. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, काम संपलं की माणसानं राहू नये, काम संपलं की किंमत राहत नाही. जर काला झाला समजा, आता परवाला आपला 23 तारखेला काला झाला, काला झाल्यावर ती एक सूचना असते महाराज मंडळीसाठी, बुवा लोकांसाठी, भजनी मंडळीसाठी. काला आणि हाला, तेच जर महाराज मुक्कामी राहिला त्या दिवशी काल्याच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज चला शेतात जाऊन येऊ, गाईचं दूध काढून आणायचं, दुसऱ्या दिवशी पराठी उपटायची, महाराजालाच कामाला लावा. किंमत राहिली का महाराजाची? त्यासाठी काला झाल्याबरोबर हलायचा नियम सांगितला. अप्रत्यक्ष नियम आहे बरं का, तो समजून घ्यायचा. तसं दशरथजी म्हणतात, शतानंदजी आम्हाला आता जाऊ द्या, आम्ही गेलं पाहिजे. त्यावेळेला शतानंद जनक राजाच्या जवळ आले आणि जनक राजाला सांगू लागले, दशरथ महाराज परवानगी मागत आहेत जाण्यासाठी. राजे आहेत ते सुद्धा अयोध्येचे आणि अयोध्येचा कारभार पाहण्यासाठी महाराजांना जाणं आवश्यक आहे. त्यावेळेला जनक राजाचं